गुड मॉर्निंग मित्रांनो. या ठिकाणी आता 9 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत आणि आता काय होतं की मार्केट जे आहे 9 वाजायला ओपन होतं, म्हणजे मार्केट जे आहे ओपन होतं 9 वाजता आणि 9 वाजून 8 मिनिटाला ते मार्केट या ठिकाणी सेटल होतं. तरी ते आपण बघूया की निफ्टीमध्ये काय हालचाल सुरू आहे का. या ठिकाणी निफ्टी मित्रांनो जवळपास 21,992 म्हणजे 22,000च्या जवळपास इथे सेटल व्हायचा इथे प्रयत्न करत आहे. आणि सनसेक्समध्ये बघूया, सनसेक्स देखील 72,000ची जी फ्लॅट म्हणजे जो महत्त्वाचा सपोर्ट स्वतःच्या स्वतःमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे, त्या ठिकाणी इथे मार्केट काय करत आहे, इथे सस्टेन व्हायचा प्रयत्न करत आहे. बघता तुम्ही डायरेक्ट 150 पॉईंटनी इथे वरती गेले. हे प्री मार्केटमध्ये मित्रांनो हे असं होत असतं आणि शेवटी जेव्हा 9 वाजून 8 मिनिटं होतात, तेव्हा आपल्याला फायनल कळतं की मार्केट हे गॅप अप ओपन झालेलं आहे की या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झालेलं आहे. तर आपण बघूया की आता 5 मिनिटं झाले, तर आपण या ठिकाणी 2 मिनिटांनी बघूया काय होते. आता या ठिकाणी मित्रांनो 9 वाजून 7 मिनिटं झालेले आहेत. आता बघूया की आपण एका मिनिटामध्ये मार्केट इथे सेटल होईल. या ठिकाणी आपण बघितलं अगोदर की सेन्सेक्स या ठिकाणी 72,000ची जी लेवल होती या ठिकाणी फ्लॅट होतं आणि इथे कुठे गेलेलं आहे, 72,268ला गेलेलं आहे. अजून 9 वाजून 8 मिनिटं झालेले नाहीत. ठीक आहे. निफ्टी या ठिकाणी जवळपास 21,923च्या लेवलवरती आहे. ठीक आहे. आणि बँक निफ्टी मित्रांनो जेव्हा 9 वाजून 8 मिनिटं होतील तेव्हा आपल्याला कळेल की हे गॅप अप ओपन झालेलं आहे की गॅप डाऊन ओपन झालेलं आहे. ठीक आहे. आपण बघूया निफ्टी 922, 21. ठीक आहे. सनसेक्समध्ये पण या ठिकाणी अपडाऊन होत राहतं. ठीक आहे. सनसेक्स स्टेबल झालेला आहे आता या ठिकाणी. तर आता आपण 9 वाजून 8 मिनिटाचा इथे वाट बघत आहोत की काही सेकंद इथे राहिलेले आहेत आणि मार्केट इथे मित्रांनो गॅप अप ओपन झालेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी मार्केट सेटल झालेलं आहे. 9 वाजून 8 मिनिटाला मार्केट सेटल होतं. मार्केट हे 9 वाजता ओपन होतं आणि आपल्यासाठी मार्केट हे 9 वाजून 15 मिनिटाला या ठिकाणी सुरू होतं. तर आता इथे काय झालेलं आहे, या ठिकाणी निफ्टी ही 21,921 वरती ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो 21,850 हा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे डाऊन साईडला आणि 82,000 जो एक महत्त्वाचा रेजिस्टन्स या ठिकाणी आहे. आता बँक निफ्टी बघूया कुठे ओपन झाले. बँक निफ्टी मित्रांनो फक्त 8 पॉईंट या ठिकाणी डाऊन साईड ओपन झालेली आहे, म्हणजे 45,962 म्हणजे 46,000 या ठिकाणी काय आहे, एक सायकोलॉजिकल या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे रेजिस्टन्सच्या खाली फक्त 8 पॉईंट या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं आहे. तर हा रेजिस्टन्स मार्केट फ्लोमध्ये इथे ब्रेक या ठिकाणी करू शकतं आणि वरती जर सस्टेन झालं तर इथे आपण एक कॉलसाठी प्लॅन करू शकतो. पण या ठिकाणी वेट करायचं आहे, कॅन्डल कशा पद्धतीने तयार होतात त्यानुसार. ठीक आहे. आता सनसेक्सचं इथे आपण बघितलं, सनसेक्स हे मित्रांनो 72,269ला म्हणजे 183 पॉईंट इथे गॅप अप ओपन झालेला आहे. आपण काय करूया या ठिकाणी आता बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीचा चार्ट आपण इथे ओपन करायचा. ठीक आहे. बँक निफ्टीचा चार्ट आता इथे आपण ओपन करूया आणि इथे बघूया की मार्केट हे कुठे ओपन होत आहे, 45,962 ही लेवल. ठीक आहे. ह्या ज्या लेवल आपण काढलेल्या होत्या एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं बघूया. 45,962 ॲक्युरेट मित्रांनो. आता या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने ॲनालिसिस केलेलं होतं, तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला ते या ठिकाणी समजलं असेल की कशा पद्धतीने. आता या ठिकाणी 2 गोष्टी होऊ शकतात मित्रांनो. या ठिकाणी मार्केट जे आहे तुम्ही बघू शकताय, ॲक्युरेट या ठिकाणी मार्केट ओपन होत आहे. म्हणजे आपली जी ट्रेड लाईन खालनं गेलेली आहे ना, त्या ट्रेड लाईनच्या सपोर्ट घेत मार्केट ओपन होत आहे. जर या ठिकाणी मित्रांनो मार्केटने हा सपोर्ट जर ब्रेक केला तर आपल्याला वेट करायचं आहे. मार्केट थोडंसं रिटेस्ट करेल आणि या ठिकाणी वीकनेस जर आपल्याला इथे दिसला तर आजचा जो दिवस आहे एक सेलिंग डे या ठिकाणी होऊ शकतो. तर आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने मार्केट या ठिकाणी काम करणार आहे. ठीक आहे. ड्रॉइंग काढायची आपल्याला. बॅक 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 हे बघा, इथं छोटीशी तुम्हाला इथे ग्रीन कॅन्डल दिसत आहे. या ठिकाणी वन डेच्या टाईम फ्रेमवरती बरोबर प्रिव्हियस डेचं जे ओपनिंग होतं त्याच्या खाली ओपन झालेलं आहे मार्केट इथे. ठीक आहे. तर आपलं बघण्यासारखी गोष्ट आहे की 46,000च्या वरती गेल्यानंतरच विचार करायचा. ठीक आहे. फ्लोमध्ये 46,000, 100, 200पर्यंत जाऊ शकतं, पण तिथनं परत या ठिकाणी ट्रॅप करू शकतं. तर या ठिकाणी वेट करूया आपण. ठीक आहे. ट्रेड लाईन थोडीशी ॲडजस्टमेंट अशा पद्धतीने करावं लागेल. ठीक आहे. या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून चालायचं आपल्याला ट्रेड लाईन या ठिकाणी.
हे पहा. ठीक आहे. ह्या ट्रेड लाईनच्या खाली जेव्हा येईल ना, तेव्हा इथे आपण सेलसाठी प्लॅन करायचा आहे. आता आपण काय करूया या ठिकाणी हा जो चार्ट आहे इथे, जो 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इथे गेल्यानंतर इथे आपल्याला काय दिसते, की मार्केट हे मित्रांनो कुठे ओपन झाले आहे? 45,962 म्हणजे जे क्लोजिंग आहे ना, त्या क्लोजिंगच्या जवळपासच इथे ओपन झालेलं आहे. ठीक आहे. याच ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर आपल्याला बघायचं आहे, की मार्केट जर इथे फ्लोमध्ये डाउन साईडला आलं, तर इथे एक सपोर्ट घेऊ शकतं आणि अगेन एक अपसाईड मूव्हमेंट इथनं देऊ शकतं. जर फ्लोमध्ये मित्रांनो या ठिकाणी हा जो सपोर्ट इथे ब्रेक केला ना, तर या ठिकाणी मार्केट हे खाली येऊ शकते, जे जवळपास 200-300 पॉईंट या ठिकाणी डाउन साईडला येऊ शकतं. तर आता आपण बघूया, की कशा पद्धतीने मार्केट काम करतं. दुसरी कंडिशन म्हणजे या ठिकाणी ओपन होऊन स्लोली डाऊन साईडला येऊन या ठिकाणी सपोर्ट घेत घेत जर इथे एक बुलिश प्राइस ॲक्शन तयार केली ना, इथनं एक अगेन एक अपसाईडला या ठिकाणी मार्केट जाऊ शकतं. तर आपलं काय मित्रांनो, मार्केट कुठेही जाऊ, आपण आपल्या सेटअपवरती काम करायचं. ठीक आहे. मार्केट 400 पॉईंट पडू द्या, 500 पॉईंट पडू द्या, जेवढं मार्केटला पडायचं आहे तेवढं पडू द्या. आपलं फक्त एकच इथे टार्गेट आहे. ते टार्गेट म्हणजे इथे आपल्याला काय आहे, आपलं जे टार्गेट आहे ते म्हणजे या ठिकाणी आपला सेटअपचा आपल्याला वाट बघायची आहे. ठीक आहे. आता बघूया 12 मिनटं झालेली आहेत आणि या ठिकाणी हा जो झोन दिसतोय तुम्हाला, जो की जवळपास हा पूर्ण जो झोन आहे ना मित्रांनो, एक नो ट्रेडिंग झोन आहे आपल्यासाठी. ठीक आहे. ह्या झोनमध्ये आपल्याला छोटे छोटे ट्रेड या ठिकाणी घ्यायचे आहेत. मोठ्या ट्रेडची इथे अपेक्षा करायची नाही. मोठे ट्रेड जर इथे आपण घ्यायचा प्रयत्न केला, तर इथे काय होणार आहे, इथे आपले स्टॉप लॉस देखील या ठिकाणी जाऊ शकतात. आता आपण बघूया की काय होतंय. ठीक आहे. फक्त आता 3 मिनटं बाकी राहिलेले आहेत. आता 3 मिनटामध्ये बघूया काय होतंय. ठीक आहे. त्याच्याबरोबर आपलं जे इंडिकेटर आहे 22 EMA ते देखील आपण चालू करूया इथे. ठीक आहे. 22 EMAच्या 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं 22 EMAच्या खाली या ठिकाणी बँक निफ्टी आहे. 22 EMAच्या वरती गेल्यानंतर आपण बुलिश ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. जोपर्यंत 22 EMAच्या खाली आहे, आपण इथे बेरिश प्लॅन इथे करू शकतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मार्केट वरती जाईल, जेव्हा आपल्याला पॅटर्न दिसेल, तेव्हा आपण सेलचा प्लॅन करायचा आहे. आपली जी टाईम फ्रेम आहे 2 मिनिटाची, त्याच्यावरून इथे बघूया की इथे आपल्याला काय दिसत आहे, की इथे जोपर्यंत ह्याच्यावरती जाणार नाही, ठीक आहे, 22 EMAच्या वरती जाऊन आपला जो सेटअप आपल्याला भेटणार नाही, जो की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करतो, की मार्केट इथनं वरती जर इथे फ्लोमध्ये गेलं मित्रांनो, फ्लोमध्ये गेलं वरती EMAच्या वरती कॅन्डल क्लोजिंग दिली आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, एक छोटीशी रेड कॅन्डल तरी इथे तयार झाली पाहिजे. त्या रेड कॅन्डलवरती इथे आपण कॉलमध्ये प्लॅन करू शकतो आणि एक 2 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये प्रॉफिट घेऊन बाहेर निघू शकतो. ठीक आहे. इथे जर EMA असं पद्धतीने येत आहे, मार्केट वरती जाते, EMAला रेजिस्टन्स घेत आहे आणि डाऊन साईडला येत आहे. ठीक आहे. आणि एखादी ग्रीन कॅन्डल बनत आहे, तिथे आपण पुटमध्ये इथे प्लॅन करू शकतो. फक्त आता 1 मिनिटं राहिलेलं आहे. आपण बघूया की कशा पद्धतीने मार्केट ओपन होते. ठीक आहे. लगेच घाई करायची नाही. कधी पण मार्केट ओपन झाल्या कुठे पण एंट्री मारायची नाही. वेट करायचं. आपल्याला बघायचं की मार्केट कशा पद्धतीने काम करत आहे. ठीक आहे. आपण काय करूया या ठिकाणी पहिली 5 मिनिटाच्या कॅन्डलचं आपण वाट बघूया की काय करते पहिली 5 मिनिटाची कॅन्डल. आता 2 मिनिटावरती जर तुम्ही बघितलं ना, तर एकदम फास्ट मूव्हमेंट दिसेल तुम्हाला. ठीक आहे. एकदम फास्ट, एक तर अपसाईड, डाऊन साईड. बघा तुम्ही आता फक्त बघत राहा. कारण रेजिस्टन्स जवळ आहे, तो ब्रेक करायचा इथे प्रयत्न करणार मार्केट. फक्त बघा आता काही सेकंद बाकी आहेत. टायमिंग पण इथे खाली दिसतो. हे थोडं वरती ओढूया आपण ॲड्रेस बार. ठीक आहे. हे आता बघा इथे काही सेकंदामध्ये इथे खेळ सुरू होईल हा. फक्त सेटअपचा आपल्या वाट बघायचा. 9 वाजून झालं सुरू. 1 सेकंद. हे बघा. कशा पद्धतीने मित्रांनो बघा तुम्ही मार्केट डायरेक्ट 45,870. आता तुम्ही सांगा अशा मार्केटमध्ये ही जी कॅन्डल तयार झाली, ठीक आहे, 2 मिनिटावरची कॅन्डल आहे. बघताय तुम्ही कुठपर्यंत कॅन्डल आहे मित्रांनो. म्हणजे हे मार्केट गॅप डाऊन झालेलं आहे. ठीक आहे. सॉरी म्हणजे डाऊन साईडला आलेलं आहे. ठीक आहे. आता किती मोठं करायचं आहे याला. ठीक आहे. खूप म्हणजे खूप खाली कॅन्डल आलेलं आहे. आपण डायरेक्ट 5 मिनिटावरती जाऊया. मोठी कॅन्डल आहे 2 मिनिटावरची डाऊन साईडची. 2 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे ना तो, त्याच्यामुळे. हे पहा. इथे बघा. इथे आपल्याला काय दिसतंय, डायरेक्ट आपण काय म्हटलं होतं, की 2 मिनिटावरती एकदम जबरदस्त इथे सेलिंग दिसली आपल्याला 2 मिनिटावरती. ठीक आहे. मार्केट कुठे ओपन झालं होतं 45,962. कुठे आलेलं आहे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं जो महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे सॉरी सपोर्ट आहे, तो इथे ब्रेक करायचा इथे प्रयत्न करत आहे. ठीक आहे.
ब्रेक कसा झाला पाहिजे, प्रॉपर झाला पाहिजे ब्रेकडाऊन, तेव्हा इथे पुटसाठी आपण प्लॅन करायचा. आपलं इथे सेटअप तयार होतोय का? इथे होत नाही. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून जर इथे आपण बघितलं तर या ठिकाणी मार्केट काय करत आहे, हे बघा. जो महत्त्वाचा सपोर्ट आहे ना, हा सपोर्ट घेत घेत मार्केट कुठे गेले, वरती गेलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी सपोर्ट घेतला, सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट इथे ब्रेक करायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, आता ही 15 मिनिटाची कॅन्डल जर खाली क्लोजिंग झाली तर इथनं आपल्याला कमीत कमी 45,400 ते या ठिकाणी 200पर्यंत डाऊनसाईडला मुवमेंट येताना आपण बघू शकतो. जर मार्केटने ह्या सपोर्ट ट्रेड लाईनवरतीच जर या ठिकाणी सस्टेन केलं तर इथनं एक बुलिश मुवमेंट देखील आपण बघू शकतो, की आपले जे EMA आहे तिथपर्यंत जाताना आपण बघू शकतो. पण मार्केट मित्रांनो बघताय तुम्ही, सेलिंग इथे येत आहे. ठीक आहे, आता निफ्टी देखील त्याच पद्धतीने इथे जे आहे डाऊनसाईडला आलेली असेल. आपण निफ्टी देखील बघूया. निफ्टी बघा, डायरेक्ट 900च्या 921ला काहीतरी ओपन होते. हे कुठे आलेले आहे आता? निफ्टी देखील 850च्या या ठिकाणी आलेले आहे, जो की महत्त्वाचा आपला सपोर्ट होता. 850 हा सपोर्ट होता, बरोबर. त्याच ठिकाणी म्हणजे प्रिव्हियस डेचं जे ओपनिंग आहे त्याच्या इथे बरोबर फ्लॅट ओपन होऊन मार्केटवरती जायचा प्रयत्न करत आहे निफ्टी. आता सनसेक्स बघूया. सनसेक्समध्ये काय झालं? सनसेक्स मित्रांनो 72,000 जवळपास 150 पॉईंट काहीतरी गॅपअप होतं. ठीक आहे, कुठे आलेलं आहे? फ्लॅटवरती आलेलं आहे. ठीक आहे, निफ्टी आणि सनसेक्सचे चार्ट हे सेम चालत आहेत इथे. दोन्ही निफ्टी आणि सेन्सेक्स फ्लॅट आहे. बँक निफ्टी मित्रांनो या ठिकाणी विकनेस दाखवत आहे, बघताय तुम्ही. आता बँक निफ्टी ओपन कुठे झाली होती? ठीक आहे, 45,900 200 या ठिकाणी 35-40 पॉईंट मार्केट हे डाऊन साईडला आलेलं आहे. तर अशा मार्केटमध्ये लगेच खाली पडते, चला आपण पुटमध्ये एंट्री मारूया. थोडंसं वरती जाईल, एवढं खाली पडलं तर वरती जाऊ शकतं मार्केट, चला कॉलमध्ये एंट्री मारूया. तसं काही करायचं नाही, आपल्याला थोडीशी वाट बघायची आहे. आपण ही कॅन्डलचा इथे ब्रेक व्हायचा वेट बघूया. ब्रेक झाली ठीक आहे, नाही झाली तर आपण इथे बघूया की आपल्याला सेटअप भेटतो का. ठीक आहे, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून आपला EMA खूप दूर आहे. आपल्याला EMAला मार्केट हे टच झालं पाहिजे, तेव्हा तिथे आपल्याला जर निगेटिव्ह पॅटर्न भेटला तर आपण पुटमध्ये प्लॅन करायचा. ठीक आहे, 2 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं देखील लांब आहे. आपला सेटअपचा आपल्याला वाट करायचा. आता 2 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं जी आपण कॅन्डल बघितली मित्रांनो, ठीक आहे, मार्केट हे एवढ्या पद्धतीने खाली आलं होतं, खूप खाली आलं होतं. हां, आता ज्याने 2 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं जर इथे पुटमध्ये प्लॅन केला असेल तर त्याचा स्टॉप लॉस मित्रांनो या ठिकाणी जवळपास जी प्रिव्हियस कॅन्डल आहे ना, ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला, ह्या कॅन्डलचा 50% इथे स्टॉप लॉस आपल्याला ठेवावा लागेल. ठीक आहे, स्टॉप लॉस खूप मोठा पडत आहे इथे, आपण ट्रेड या ठिकाणी घेणार नाही आहे. वाट बघूया, दुसरा सेटअप भेटला तर आपण त्याच्यावरती प्लॅन करूया. छोटासा इथे आपल्याला स्टॉप लॉस घेऊन मार्केटमध्ये ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. इथे सेटअप काय राहणार आहे मी तुम्हाला सांगतो, की इथे जो आहे सेटअप आपला कोणता राहणार आहे. ठीक आहे, मार्केट खाली येत आहे, येऊ द्या. ठीक आहे, जेवढं खाली पडतं आहे तेवढं पडू द्या. आपलं प्रॉपर सेटअपवरतीच आपण काम करायचं. असं नाही की यार एवढं खाली आलं चला अजून खाली जाणार आहे, त्याचा विचार नाही करायचा. आपलं जे EMA आहे ते आपल्याला कुठेतरी सांगेल. ठीक आहे, जे फक्त नवीन ट्रेडरसाठी आहे. जे प्राइस ॲक्शनवरती ट्रेड करतात त्यांनी या ठिकाणी एंट्री पण मारलेली असेल. ठीक आहे, आता जे EMAवरती काम करतात त्यांनी वाट बघायची आहे की मार्केट EMAच्या जवळपास येणार. EMAच्या जवळपास येऊन EMAचा जर इथे ब्रेक दिला, वरती एखादी रेड कॅन्डल तयार झाली तर मार्केट इथे एक अपसाईड मुवमेंट आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे, जे की EMAवरनं आपण इथे प्रॉफिट बुक करू शकतो. ठीक आहे, दुसरी कंडिशन म्हणजे EMA इथे येत आहे, EMAला मार्केट हे वरती जातं, EMAला टच करत आहे, EMAचा ब्रेक देत आहे, परत खाली येत आहे, ब्रेक देऊन खाली येत आहे, रेड कॅन्डलने क्लोजिंग देत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एखादी ग्रीन कॅन्डल बनते तयार. त्या ग्रीन कॅन्डलमध्ये आपण पुटमध्ये इथे प्लॅन या ठिकाणी डाऊन साईडला करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो. एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, 600च्या लेवलला मार्केट आलेलं आहे, येऊ द्या, कुठे जाते तिथे जाऊ द्या मार्केट, आपण आपला सेटअप फॉलो करायचा. ठीक आहे, काही करायचं नाही. हे बघा, इथे जे आहे डाऊन साईडला आपली कंडिशन काय राहणार, की डाऊन साईडला आपल्याला जायचं असेल तर मार्केटने ब्रेक दिल्यानंतर एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली पाहिजे. त्या ग्रीन कॅन्डलमध्ये आपण काय करायचं, इथे जर ग्रीन कॅन्डलचा हाय आहे तो जर जवळ असेल तर थोडासा गॅप ठेवून वरती आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि या ठिकाणी पुटमध्ये प्लॅन करू शकतो. आपल्याला फक्त एक कॅन्डल किंवा दीड कॅन्डलमध्ये प्रॉफिट हा खूप छान पद्धतीने इथे पाहायला भेटू शकतो. ठीक आहे, ही कंडिशन झाली. आणि या ठिकाणी जर मित्रांनो मार्केटने जर इथे जर हा EMAच्या वरती ब्रेक दिला आपण एंट्री केल्यानंतर, आपला जो स्टॉप लॉस आहे तो इथे आपण घ्यायचा आणि मार्केटमधनं एक्झिट व्हायचं. या ठिकाणी वाट बघत बसायची नाही की मार्केट इथनं अजून खाली येईल,
माझा जो झालेला लॉस आहे तो कवर होईल, तो विचार करायचा नाही. लगेच पोझिशन एक्झिट मारायची आणि दुसऱ्या ट्रेडचा इथे आपल्याला प्लॅन करावायचा आहे. ठीक आहे, हे झाले डाऊन साईडचे कंडिशन्स. आता अप साईडच्या कंडिशनचं आपण काय करायचं आहे, इथं मार्केट वरती गेलेलं आहे अप साईडला. आपल्याला आपल्या EMAच्या खूप दूर आहे इथे. ठीक आहे, इथे देखील सेटअप आहे, पण आपल्या EMAचा फक्त आपण इथे वापर करतो. दिवसातनं एक ट्रेड जरी भेटला ना तुम्हाला तरी खूप झाला. ठीक आहे, या ठिकाणी हे पहा, इथे मार्केट काय झालं, या ठिकाणी मार्केट डाऊन साईडला आलं, वरती या ठिकाणी मार्केटने काय झालं, ब्रेकआउट दिला आणि या ठिकाणी एक रेड कॅन्डल तयार झाली या ठिकाणी. ठीक आहे, ही रेड कॅन्डल तयार झाली. ह्या रेड कॅन्डलमध्ये आपण इथे कॉलमध्ये एंट्री मारू शकतो. ठीक आहे, पण या ठिकाणी मार्केटने काय केलं, खाली स्टॉप लॉस हिट करायला आलं आणि अगेन या ठिकाणी मार्केट वरती गेलेला आहे. तेव्हा सेकंड एंट्री कुठे भेटली आपल्याला, या ठिकाणी सेकंड एंट्री भेटली. ह्या कॅन्डलचा जो लो आहे तो आपला स्टॉप लॉस राहणार किंवा EMAचा जो या ठिकाणी ब्रेकडाऊन आहे ते आपला स्टॉप लॉस. आणि हे बघा तुम्ही, 1-1.5 कॅन्डलमध्येच तुम्हाला या ठिकाणी चांगलं प्रॉफिट या ठिकाणी होत असतं. तर हे असं मार्केटच्या काही गोष्टी आहेत मित्रांनो. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या एवढे डिटेल्समध्ये तुम्हाला कोणत्याच चॅनलवरती तुम्हाला हे पाहायला भेटणार नाही आहे. ठीक आहे, तर आपण काय करायचं आहे की आपल्या सेटअपवरती आपले नियम पाळायचे आहेत आणि आपण आपल्या सेटअपवरतीच या ठिकाणी काम करायचं आहे. 15 मिनटाची टाईम फ्रेम आहे ही. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती एकदम जबरदस्त या ठिकाणी बेरिशनेस दिसत आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, पण बघूया की मार्केट काय करते त्या हिशोबाने. आता एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं जर आपण या ठिकाणी आलो तर इथे आपल्याला काय दिसतंय की जो 1 डेच्या टाईम फ्रेमवरती जी या ठिकाणी सपोर्ट ट्रेडलाईन आहे त्याचा इथे मार्केट काय करत आहे, ब्रेक द्यायचा प्रयत्न करत आहे. जर ह्याचा जर ब्रेक दिला ना मित्रांनो 1 डेच्या टाईम फ्रेमवरनं, तर तुम्हाला हे अशा पद्धतीची जी आहे ना सेलिंग इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते. कारण काय आहे, मार्केट डाऊन साईडला आलं, सपोर्ट घेत घेत वरती जात आहे. एक बेरिश फ्लॅग पॅटर्न इथे तयार होताना आपल्याला दिसतोय. हा जर इथे प्रॉपर ब्रेक झाला नाही, या ठिकाणी कॅन्डल खाली क्लोज झाली पाहिजे, तेव्हा इथे काय होणार, ज्यांचे इथे स्टॉप लॉस आहेत ना ते लोक इथे पोझिशन जे आहे ते इथे स्क्वेअर अप करणार आणि इथे जे पुटमध्ये या ठिकाणी प्लॅन करणार, जे की मार्केट अगेन या ठिकाणी सपोर्टपर्यंत येताना आपण बघू शकतो. ठीक आहे, अगेन या ठिकाणी जवळपास आता या ठिकाणी मार्केट 45,700च्या रेंजवरती गेलेला आहे. 800च्या वरती थोडंसं इथे आपण सेफ साईड विचार करू शकतो की हां, इथनं थोडंसं मार्केट वरती जाऊ शकतं. हे पहा. हे पहा. ठीक आहे. आता जे प्रॉपर ट्रेड करतात ना मित्रांनो, ते वाट बघतात. हां, EMAच्या वरती जर इथे ट्रेड लाईनच्या वरती जर कॅन्डल क्लोज केली, तर या ठिकाणी ते काय करणार, एक रिस्क घेणार. जे की डाऊन साईडचा आजचा लो आहे 45,600चा जवळपास 615. तो काय करणार, या ठिकाणी स्टॉप लॉस लावणार आणि एक अप साईडचा ट्रेड करणार या ठिकाणी. ठीक आहे. आणि त्याचबरोबर बँकिंग सेक्टरवरती देखील लक्ष ठेवावं लागतं. बँकिंग सेक्टर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी HDFC बँक 8 पॉईंट मायनस आहे, कोटक 14 आहे, ICICI 8 पॉईंट आहे. ठीक आहे, फक्त ॲक्सिस बँक प्लसमध्ये आहे. स्टेट बँक देखील या ठिकाणी मायनसमध्ये आहे. निफ्टी देखील या ठिकाणी प्लसमध्ये आलेली आहे. सेन्सेक्स देखील प्लसमध्ये या ठिकाणी यायचा प्रयत्न करत आहे. 13 पॉईंट मायनस आहे. एका सेकंदामध्ये हे येऊ शकतं. सेन्सेक्समध्ये खूप फास्ट मुवमेंट या ठिकाणी असते. आपण आपलं बँक निफ्टीवरती पूर्ण लक्ष देऊया. बघा, हे अशा पद्धतीने मित्रांनो मार्केट काम करत असतं. तर आपण काय करूया की या ठिकाणी आपण थोडंसं इथे थांबूया आणि बघूया की जर मार्केटमध्ये जर आपला EMAवरती सेटअप भेटला ना, तर मी तो देखील तुम्हाला इथे दाखवायचा या ठिकाणी प्रयत्न करणार. आता ज्यांनी बघा, आता मित्रांनो कशी गुगली दिली मार्केटने, आता तुम्हाला इथे स्पष्ट दिसते ना कशा पद्धतीने गुगली दिली मार्केटने. ज्यांनी पुटमध्ये प्लॅन केला, ज्यांनी स्कॅल्पिंग केली, ते या ठिकाणी प्रॉफिट घेऊन बाहेर निघले. ठीक आहे. हां, ज्यांनी या ठिकाणी काय केलं, पुटमध्ये एंट्री मारली, आजू खाली जाईल, त्यांचा इथे लॉस सुरू आहे. ठीक आहे, लॉस सुरू आहे. तर या ठिकाणी आता ज्यांनी कॉलमध्ये एंट्री मारली, जे की 600चा स्टॉप लॉस लावून ते सध्याला या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आहे. ते प्रॉफिट त्यांचं या ठिकाणी 800च्या लेवलला इथे 50% बुक करणार. ठीक आहे, थोडंसं 1-2 लॉट जे आहे या ठिकाणी 900पर्यंत या ठिकाणी ट्रेल करतात. तर हे अशा पद्धतीने आहे. आपला सेटअप काय आहे, EMA. ठीक आहे, EMAवरती जेव्हा येईल तेव्हाच इथे आपण विचार करायचा. ठीक आहे, किती खाली पडते पडू द्या, किती वर जाते जाऊ द्या. आपलं EMA जेव्हा आपल्याला सांगेल की एंट्री करायची, तेव्हा इथे आपण एंट्री करूया आणि छोटंसं प्रॉफिट घेऊन मार्केटमधनं बाहेर निघायचं. ठीक आहे, अख्खं मार्केट आपल्याला या ठिकाणी खेळत बसायचं नाही आहे. आपलं फक्त
एखाद्या कॅन्डलमध्ये 1.5 कॅन्डलमध्ये प्रॉफिट झाला, तो घेऊन बाहेर आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे. तर आता आपण बघूया की 2 मिनिटावरती काही EMAच्या जवळपास आले काय? नाही अजून. ठीक आहे, थोडासा टाईम आहे. EMAचा जर इथे ब्रेक दिला तर आपल्याला 2 कन्फर्मेशन इथे भेटणार आहेत. ते 2 कन्फर्मेशन म्हणजे मित्रांनो, पहिली जी कॅन्डल आहे ही, ठीक आहे, ह्या कॅन्डलचा इथे काय होणार आहे? हाय ब्रेक होणार. हाय जर ब्रेक झाला तर इथे काय होणार? ज्यांचे स्टॉप लॉस आहेत ते देखील इथे उडणार आहेत आणि इथे आपल्याला EMA आणि ह्या ट्रेड लाईनचे 2 इथे आपल्याला कन्फर्मेशन आणि तिसरं म्हणजे जो महत्त्वाचा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे तो इथे ब्रेक होणार आहे. ठीक आहे, आता बघूया की काय होतं, ब्रेक होतो का इथे काय करतं मार्केट. तो ब्रेक झाला तर इथे आपल्याला काय होणार आहे? अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन भेटणार व सहजासहजी ब्रेक होणार नाही आहे तो, थोडासा इथे टाईमपास करेल. तो टाईमपास करून या ठिकाणी ते आहे इथे ब्रेक करणार आहे. बघूया आपण ही अजून एक 2 मिनिटाची कॅन्डल बघूया आपण काय होतं आणि त्याच्यानंतर इथे बघूया की आपल्याला थांबूया किंवा थोड्या वेळाने इथे आपण या ठिकाणी परत बघूया चार्ट काय सांगतो आणि त्यानुसार ट्रेड भेटला तर मी तुम्हाला सांगतो की कुठे ट्रेड भेटला, कसा भेटला. बघूया, फक्त बघत राहा मित्रांनो. तुम्ही फक्त 845 दिलं तर एकदम जबरदस्त स्पाईक या ठिकाणी एक येऊ शकते. ठीक आहे, कारण काय आहे, एकच 15 मिनिटाची कॅन्डल, ठीक आहे, सॉरी एकच 2 मिनिटाची कॅन्डल आणि या ठिकाणी 3 ज्या आहेत बघता तुम्ही, या 2 कॅन्डलनी हे केलेलं आहे. हे अशा पद्धतीने होणार मित्रांनो. हां, आता ही जर कॅन्डल आपल्या EMAला टच झाली असती, ठीक आहे, EMAला टच होऊन जर ही कॅन्डल खाली क्लोज दिली असती रेडमध्ये आणि त्याच्यानंतर एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली असती तर आपण या ठिकाणी पुटमध्ये या ठिकाणी प्लॅन केला असता. ठीक आहे, पण EMAच्या आणखी थोडंसं लांब आहे. लगेच इथे अंधाधुंद एंट्री मारायची नाही, वाट बघायची आहे. ठीक आहे, आपण बघूया काय होतं हे 1 मिनिटामध्ये आणि थोड्या वेळाने परत मी तुम्हाला दाखवतो की मार्केटमध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे. आता लाईव्ह मार्केट आहे त्यामुळे मित्रांनो मी या ठिकाणी स्क्रीन थोडीशी रेकॉर्ड करत आहे. बघूया आपल्याला एखादा स्कॅल्पिंगचा ट्रेड भेटला तर तो इथे आपण घ्यायचा आहे आणि मार्केटमधनं एक्झिट व्हायचा आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला सेटअप भेटेल तेव्हा ट्रेड घ्यायचा. ठीक आहे, डायरेक्ट अगेन हे 800च्या लेवलवरनं हे खाली आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे बायर इथे कमी आहेत मित्रांनो. बायर अजून या ठिकाणी एंट्री या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये करत नाहीत. ठीक आहे, आपला सेटअप अजून भेटला नाही मित्रांनो. ठीक आहे, हां, तिथनं खाली एवढी कॅन्डल खाली पडते, बरेच जण म्हणतील की घ्यायला पाहिजे होतं पुटमध्ये. आपलं कन्फर्मेशन नाही आहे इथे. ठीक आहे, कन्फर्मेशन नाही आहे आपल्याला कन्फर्मेशन एकतर EMAच्या वरती गेलं तर या ठिकाणी छोटासा ट्रेड भेटेल, कारण या ठिकाणी लगेच 46,000 रेजिस्टन्स आहे. त्याच्यावरती गेलं तर एक सेफ साईड थोडासा ट्रेड अगेन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकतो. तर हे बघा, मार्केट हे अशा पद्धतीने चालत असतं. EMAच्या वरती ब्रेक देऊन एक रेड कॅन्डल तयार झाली पाहिजे छोटीशी. आपण हा जो चार्ट आहे ना 2 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून बघतोय. ठीक आहे, या ठिकाणी सेलरनी दाबायचा प्रयत्न केला पण या ठिकाणी बायर अजून या ठिकाणी जास्त प्रमाणात ॲग्रेसिव्ह आहेत. आता या ठिकाणी बघा स्पाईक कशी ती बघा मित्रांनो, की रेजिस्टन्स या ठिकाणी घेत आहे, दोन्ही कॅन्डलचा सेम आहे. एकदम सेकंदामध्ये एक स्पाईक आता इथे पाहायला भेटेल तुम्हाला, सेकंदामध्ये बघा तुम्ही. कारण इथे काय होणार, जे की स्टॉप लॉस आहेत ना ते इथे हिट होणार. हे बघा कशा पद्धतीने स्टॉप लॉस हिट केले मार्केटने, हे बघा. फक्त बघत राहा मित्रांनो तुम्ही. ठीक आहे, फक्त बघत राहा, चार्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा इथे. ठीक आहे, हा EMAवरती देखील बरेच स्टॉप लॉस लागलेले आहेत या ठिकाणी. हां, आता ज्यांनी मी काय म्हटलं, मार्केट खाली पडते पडू द्या. ठीक आहे, ज्यांनी या ठिकाणी 45,600चा स्टॉप लॉस लावलेला आहे त्यांचं या ठिकाणी छानपैकी प्रॉफिट इथे आज झालेलं आहे. ठीक आहे, आपल्या EMAला हे टच केलेलं आहे आणि EMAपासून मित्रांनो रिजेक्शन या ठिकाणी घेत आहे. तर आपण बघूया की काय होतं याच्यामध्ये, त्यानुसार इथे आपण ट्रेडचा प्लॅन या ठिकाणी करू शकतो. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो की काय होतं या ठिकाणी. आपली स्क्रीन ज्या ठिकाणी जास्त व्हिडिओ मोठा बनत आहे तो थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवतो की नेमकं मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला सेटअप इथे भेटलेला आहे. कन्फर्मेशनवरतीच ट्रेड या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा मित्रांनो, इथे जे आहे ना, इथे मी आता एक स्कॅल्पिंग केली. 4 लॉट घेतले होते या ठिकाणी.
प्राईस खूप या ठिकाणी महाग होती. 46,100चा इथे कॉल घेतला होता. तो कॉल का घेतला होता माहिती आहे का मी तुम्हाला? मी इथे दाखवतो, की जसं ह्या EMAच्या वरती ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ठीक आहे. जशी ही ग्रीन कॅन्डल आहे ना, EMAच्या वरती क्लोज झाली या ठिकाणी, लगेच मी या ठिकाणी छोटीशी रिस्क घेतली मित्रांनो. काय होतं माहिती आहे का? या ठिकाणी स्टॉप लॉस खूप छोटा होता माझा. फक्त एक 7-8 पॉईंट या ठिकाणी स्टॉप लॉस या ठिकाणी माझा होता. ठीक आहे. आणि 4 लॉट घेतले होते या ठिकाणी आणि आपलं टार्गेट काय असतं, की या ठिकाणी आपल्याला कमीत कमी एक 10 पॉईंट जरी भेटले ना, आपण बाहेर निघायचं असतं. ठीक आहे. मी जशी इथे एंट्री घेतली आणि या ठिकाणी जवळपास हे 900ला जसं या ठिकाणी कॅन्डल हिट झाली, लगेच मी मित्रांनो या ठिकाणी जवळपास 301ला काहीतरी बायिंग झाली माझी आणि 320ला मी तो ट्रेड या ठिकाणी एक्झिट मारला. ठीक आहे. ऑप्शनचा तो जवळपास 324च्या वरती पण या ठिकाणी गेला होता प्रीमियम. मी ते एक्झिट मारला. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपला सेटअपची आपल्याला वाट बघायची आहे आणि मार्केटमध्ये जेव्हा आपला सेटअप भेटेल प्रॉपर, तेव्हा छोटासा स्टॉप लॉस घेऊन इथे ट्रेड करायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघायला म्हटलं तर मला मोठी मूव्हमेंट पण भेटली असती, पण तसं केलं का आपण? तसं केलं नाही. आपण आपल्या सेटअपचा वाट बघायचा. ठीक आहे. मार्केट इथून वरती गेलेलं आहे मित्रांनो. इथे जर मी कॉलमध्ये एंट्री घेतली असती, तर मला खूप छान प्रॉफिट झाला असता, पण नाही. ठीक आहे. आपला सेटअप काय सांगतोय, या ठिकाणी मार्केट काय करत आहे, सपोर्ट घेत आहे, सपोर्ट घेत आहे. EMAला रेजिस्टन्स घेत आहे, रेजिस्टन्स घेत आहे. इथे रेजिस्टन्स EMAचा इथे ब्रेक झाला. हे बघा. या ठिकाणी जे आहे EMAवरती इथे रेजिस्टन्स ब्रेक झाला. इथे वरती कॅन्डलने क्लोजिंग दिल्यानंतर जशी सेकंड कॅन्डल मित्रांनो या ठिकाणी EMAच्या वरती ओपन झाली. ठीक आहे. ही रेड पण झाली होती थोडीशी. मी या ठिकाणी काय केलं, स्टॉप लॉस जो आहे जर EMAच्या खाली क्लोजिंग दिली तर आपला स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे. आणि ह्या कॅन्डलमध्ये मित्रांनो मी जवळपास मला ₹1300 या ठिकाणी प्रॉफिट भेटलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमचं जे आहे सेटअपवरती या ठिकाणी काम करू शकता. आता बघता मित्रांनो आपण काय म्हटलं होतं, की या ठिकाणी जे आहे ना, जो 46,000चा जो रेजिस्टन्स आहे तिथपर्यंत जाऊ शकतं मार्केट आणि हे मार्केट गेलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला कॉलमध्ये कधी एंट्री करायची? ठीक आहे. एक तर ट्रेड झाला आपला आता. आता दुसरा ट्रेडचा प्लॅन कधी करायचा आपण? ठीक आहे. दुसरा ट्रेडचा आपण प्लॅन तेव्हा करायचा जेव्हा मार्केट हे EMA असं वरती जात राहतो. ठीक आहे. EMA वरती जात राहतो. मार्केट कुठेतरी रेजिस्टन्स घेऊन मित्रांनो EMAच्या जवळपास येतं. इथे येऊन मार्केट जर इथे सपोर्ट घेऊन इथे जर बुलिश प्राईस ॲक्शन भेटली आपल्याला म्हणजे डाउन साईडला ब्रेक दिला. ठीक आहे. तर आपलं सेटअप काय राहणार आहे, डाउन साईडला रेड कॅन्डलने ब्रेक दिला, तर ग्रीन कॅन्डलमध्ये आपल्याला पुटमध्ये प्लॅन करायचा आहे आणि EMAच्या वरती स्टॉप लॉस. ठीक आहे. या ठिकाणी आपलं 1 ते 1.5 कॅन्डलमध्ये छानपैकी प्रॉफिट भेटतं, ते घेऊन लगेच निघायचं आहे या ठिकाणी. जर इथनं मार्केट रिव्हर्स झालं, असं आपला स्टॉप लॉस घेत आहे, तर लगेच पोझिशन एक्झिट करायची, स्टॉप लॉस द्यायचा, एक्झिट करून बाहेर निघायचं. ठीक आहे. ही कंडिशन पहिली झाली. आता दुसरी कंडिशन म्हणजे काय, की मार्केट वरती जात आहे, खाली येत आहे, खाली येत आहे. EMAच्या जवळपास येते, मार्केट इथे सपोर्ट घेत आहे. आणि या ठिकाणी ब्रेक देऊन कॅन्डल वरती EMAच्या वरती क्लोज होते. ठीक आहे. EMAच्या वरती कॅन्डल क्लोज झाल्यानंतर या ठिकाणी सेकंड कॅन्डलमध्ये आपण कॉलमध्ये प्लॅन करू शकतो आणि EMAचा जो ब्रेक आहे डाउन साईड EMA ब्रेकआउट, ब्रेकडाऊन हे आपल्या इथे स्टॉप लॉस ठेवून आपण अगेन 1 ते 1.5 कॅन्डलसाठी इथे प्रॉफिट या ठिकाणी बुक करू शकतो. मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला त्याबद्दल सॉरी सर्वांना. कारण फक्त मला एक तुम्हाला दाखवायचं होतं, की मार्केटमध्ये आहे ना आपण सेटअपवर काम करायचं. ठीक आहे. मार्केट जाते ना, जाऊ द्या. कुठं जाते तिथे जाऊ द्या. आपण आपला सेटअप कधीच सोडायचा नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी मी सेटअपवरती काम केलं म्हणून मला काय झालं या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी 300ला घेतलं. 300 जवळपास 20ला या ठिकाणी काय झालं 24 पर्यंत मी बघितलं. 20ला मी माझं टार्गेट लावलं होतं. इथे मला 20चं टार्गेट भेटलं. बाहेर निघालो. ठीक आहे. आता मार्केट कुठेही जाऊ द्या. आपल्याला काही घेणं-देणं आहे का? काही नाही. आपल्या सेटअपचा आपण वाट बघायचा. सेटअप भेटला की परत या ठिकाणी एंट्रीचा प्लॅन करायचा. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही देखील या ठिकाणी साध्या आणि सिंपल पद्धतीने मार्केटमध्ये दिवसाला 1000, 2000, 3000 किती पण रुपये या ठिकाणी काढू शकता. फक्त स्टॉप लॉस कुठे घ्यायचा, कधी घ्यायचा हे फक्त आपल्याला समजलं पाहिजे. व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल सर्वांची माफी मागतो मी. पण मित्रांनो शिकण्यासाठी तुम्हाला हे अशा पद्धतीचे व्हिडिओ बघावे लागतील. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच लाईक करा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. परत जर एखादा सेटअप दिसला ना, तो देखील मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे.